नमस्कार. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला जे निवडणुका होणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या निवडणुकीच्या धर्तीवर आपल्याला अनेक गोष्टी कळत आहेत. आत्ताच एक मी पत्र वाचलं. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने एक पत्र उलेमा बोर्डाला लिहिलेलं आहे आणि त्या उलेमा बोर्डाने काही 17 मागण्या केलेल्या आहेत. त्या 17 मागण्या ह्या लोकांनी मान्य केलेल्या आहेत. बघा, आपला देश आणि महाराष्ट्र कुठे चाललाय. लोकसभेच्या वेळेस एक हिरवं सावट हे आपल्या देशावर आलं होतं, पण आपण त्याच्यातनं निघून निघालो. त्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे. ह्या मागण्या काय होत्या, मी 2-3 मागण्याच तुम्हाला सांगतो. एक मागणी अशी केली आहे की महाराष्ट्र जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर ते स्वतः 1000 कोटी वक्फ बोर्डाला देतील, हे मान्य केलेलं आहे. दुसरी मागणी अशी की 92च्या दंगलीपासून ते आजपर्यंत जेवढे मुस्लिम हे जेलमध्ये आहेत किंवा ज्यांच्यावर केसेस आहेत, त्या केसेस मागे घेण्यात येतील, असं काँग्रेस कमिटीने लिहून दिलेलं आहे. मला प्रश्न विचारायचा आहे माननीय उद्धवजींना की तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? की तुम्ही असा महाराष्ट्र घडवायचा आहे का आपल्याला? तर त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या आणि आपल्या वरळीतल्या सर्व जनतेला ताकीद करायची आहे की हे काय चाललंय बघा. त्याच्यामुळे तर मोदीजीने दिलेला जो नारा आहे, एक है तो सेफ है, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि या हिरव्या वादळाला, हिरव्या सावटाला कसं हाणून पाडायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला ज्यावेळेस आपण मतदान करायला जाऊ, त्यावेळेस या वरळीसाठी आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करायचंय आणि हे महाराष्ट्र हा भगवामय करायचा आहे. धन्यवाद.